ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। निपाणीत राजरोसपणे सूर्योदयापूर्वीच दारूची दुकानं उघडी, मद्यपींचे अच्छे दिन, व्यावसायिक सुसाट। निपाणीत राजरोसपणे सूर्योदयापूर्वीच दारूची दुकानं उघडली जात असून त्यामुळे मद्यपींचे अच्छे दिन आल्याचं चित्र दिसून येत आहे। या मद्यपींचा नाहक त्रास नागरिक, विद्यार्थी तसेच त्यांच्या कुटुंबियांना सहन करावा लागत आहे। काही मद्य विक्रेते, दुकान मालक व व्यवस्थापक हे मोठ्या लोकप्रतिनिधींच्या संपर्कात आहेत। त्यामुळे सरकारचे सर्व नियम धाब्यावर बसवून सरकार आमच्या घरात पाणी भरते या आविर्भावात मालक वावरताना दिसत आहेत। पहाटे फक्त नफा मिळवण्याच्या आशेने दारूची दुकाने लवकर उघडण्यात येत आहेत। सकाळी 10 नंतर मद्याची दुकाने उघडण्यास सरकारने परवानगी दिली आहे, मात्र मद्य विक्रेते व संबंधित अधिकारी यांच्या साटेलोटे असल्याने खात्याचे अधिकारी सोयीस्करपणे याकडे दुर्लक्ष करत आहेत। मद्यपींना जास्त दराने दारूची विक्री करून दुकान मालक व माफिया सर्वसामान्यांचा पैसा लुटत आहेत। मद्य विक्रीपासून मिळणारा कर जास्त असल्याने राज्य सरकारकडूनही या गोष्टीकडे कानाडोळा करण्यात येत आहे। तरुण पिढी मद्याच्या आहारी जात असून सामाजिक परिस्थितीवर याचा परिणाम होत आहे। सकाळपासूनच मद्यपी दारू पिऊन रस्त्यावर मोठमोठ्याने ओरडत, भांडत, यच्छेते शिवीगाळ करताना दिसून येतात। याचा त्रास रस्त्यावरून ये-जा करणारे नागरिक, स्थानिक नागरिक व शालेय विद्यार्थी यांच्यावर पालकांनाही त्रास सहन करावा लागत आहे। निपाणीतील बेळगाव नाका, सटवाई रोड, पीबी रोड, मुरगुड ब्रिज या ठिकाणी तसेच शाळा, महाविद्यालय, मंदिर आवारात ही दुकाने सर्रास पहाटे उघडल्याचे दिसून येते। शासनाच्या कायद्यांना मद्य विक्रेत्यांकडून मूठमाती देण्याचा प्रकार घडत असून शासनाला कधी जाग येणार? आपले घर भरून दुसऱ्यांची कुटुंब देशोधडीला लावणाऱ्या या व्यावसायिकांना ना कायद्याचा ना पोलिसांचा धाक राहिला आहे। आपले घर भरून दुसऱ्याची कुटुंब देशोधडीला लावणाऱ्या या व्यावसायिकांना ना कायद्याचा ना पोलिसांचा धाक राहिला आहे। संबंधित खात्याकडून होणारी डोळेझाक कधीपर्यंत चालणार? पोलीस देखील आपल्या दरारा ठेवत अपयशी झाले आहेत। महानकर न्यूजसाठी निपाणीहून गौतम जाधव।